नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. IPC कलम 396 कायदेशीर तरतूद अशी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या ठिकाणी दरोडा टाकत असतात आणि दरोडा टाकत असताना त्यामध्ये त्यांचा उद्देश लुटालूट, पैसे, सोनं करण्याचा उद्देश असतो आणि जे काही वस्तू सापडतील मौल्यवान त्या चोरी करण्याच्या उद्देशानं त्यांनी दरोडा टाकलेला असतो. आणि अशा वेळी जर त्या दरोडेखोरांच्या हातून जर त्या घरातली व्यक्ती जर विरोध करत असेल आणि ते विरोध करता जर दरोडेखोरांच्या हातून जर खून झाला असेल, तर अशा त्या सर्व व्यक्तींना आजन्म कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. त्याचबरोबर सश्रम कारावाची सुद्धा शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर 10 वर्षापेक्षा कमी नसेल अशा शिक्षेची अशा गुन्ह्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर द्रव्यदंड हा सुद्धा त्यामध्ये शिक्षेसाठी पात्र ठरला जातो. अशा पद्धतीनं 2 किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी जर दरोडा टाकताना जर खून झाला तर त्या व्यक्तींना सश्रम कारावासाची तसेच आजन्म कारावासाची आणि 10 वर्षापेक्षा कमी नसेल अशी शिक्षा आणि द्रव्यदंड ह्या IPC कलम 396 मध्ये कायदेशीर तरतूद मित्रांनो करण्यात आला. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.